केंद्र सरकारच्या नल से जल योजनेमुळे देशभरातल्या स्त्रियांच्या दररोज पाण्यावर खर्च होणाऱ्या 5.5 कोटी तासांची बचत होऊ शकली। त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण उन्नतीला हातभार लागला, असं मत केंद्रीय जलसंपदा मंत्री CR पाटील यांनी व्यक्त केलं। शेतकरी हित आणि जलसंवर्धनासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा 9वा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। पाटील यांनी यावेळी नाम फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंतही यावेळी उपस्थित होते। तसंच नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनीही आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं। राज्यात पूर्वी जलसंधारणाचा काही प्रकल्प पूर्ण होत नसते। सगळ्या प्रकल्पांना अर्धवट निधी आणि त्यातून अर्धवट कामं केली जात। आम्ही यात बदल करून सगळ्या कामांचं एकत्रीकरण केलं, सुसूत्रीकरण केलं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। एकल खिडकी व्यवस्थेतून जलसंधारणाचा कार्यक्रम सरकारनं सुरू केला, मात्र नाम फाउंडेशननं या कार्यक्रमाचं चळवळीत रूपांतर केलं, असं फडणवीस म्हणाले। नाम फाउंडेशनचं काम अत्यंत पारदर्शक असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले। सामाजिक ऋण फेडण्याची कलाकारांचीही जबाबदारी असते, याची जाणीव नाना पाटेकर यांच्यासारखे संवेदनशील कलाकार करून देत असतात, असंही ते म्हणाले।